दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची एबीपी माझाला माहिती। गंभीर रुग्णांच्या संदर्भात रुग्णालयांनी घेण्याच्या काळजीबाबत नियमावली करण्यात येणार आहे। पुणे प्रकरणामध्ये हिम्मत असेल तर सुशांत भिसे नावं घेताय त्या डॉक्टरांवरती कारवाई करा, संजय राऊतांचं आव्हान। ज्या महिलेचा मृत्यू झालाय त्यांचे शाप सरकारला लागतील, राऊतांचं विधान। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे सीसीटीव्ही तपासले जातील, तसंच रुग्णालयामधील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब घेतला जाणार आणि यानंतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाईल। धर्मादाय रुग्णालयांनी गरजू रुग्णांना सुविधा दिल्याच पाहिजेत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात, पोलिसांकडून खबरदारी सध्या घेण्यात आली आहे। पुण्यामधल्या घटनेवरती खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून संताप व्यक्त, अक्षरशः लज्जास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना, संबंधितांवरती कारवाई करण्याची कोल्हेंची मागणी। सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये इतका उन्मत्तपणा येणं हे अशक्य आहे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सचिन खरात यांची मागणी। तर पीडित कुटुंबाला 10 कोटींची मदत राज्य सरकारनं जाहीर करावी, खरातांचं आवाहन। ठाकरेंची शिवसेना राज्यामधल्या 4 महानगरपालिकांवरती विशेष लक्ष ठेवणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या कारभारावरती नजर असेल, कारभारावरती लक्ष ठेवण्याची उपनेत्यांवरती जबाबदारी। वक्फ विधेयकावरच्या चर्चेच्या दरम्यान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत यांची जुगलबंदी। प्रफुल्ल पटेल यांनी राऊतांना करून दिली बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण। दाऊदच्या हस्तकाशी संबंधांचे प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आरोप, संजय राऊत यांचं विधान, पटेल दाऊदशी संबंधांसह भाजपसोबत गेले, त्यामुळे त्यांनी इतरांना निष्ठा शिकवू नये, राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत काय बोलतात याचं त्यांना ध्यान नाही, ते कन्फ्यूज आहेत, भाजपचे नेते परिणय फुके यांची राऊतांवर टीका। ठाकरे सेनेबद्दल लोकांचं मत खराब होत चाललंय, फुकेंचं वक्तव्य। पुण्यामध्ये महसूल विभागाची आज आणि उद्या कार्यशाळा होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन। प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना परदेशात जाऊ देण्यास एनआयएचा विरोध, मुंबई उच्च न्यायालयामध्ये एनआयएने दाखल केलं प्रतिज्ञापत्र। आनंद तेलतुंबडे सीपीआय माओवादी पक्षाचे सक्रिय सदस्य असल्याचं नमूद। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना व्हॉट्सअपद्वारे जीवे मारण्याची धमकी, या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। प्रशांत कोरटकरची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता जामीन अर्ज। कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। देशमुखांची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना, हत्या प्रकरणामध्ये कोणाला सुद्धा पाठीशी घालणार नाही, कदम यांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामधील 1282 पैकी 339 जणांचे शस्त्र परवाने रद्द, काही शस्त्र परवानाधारकांचा मृत्यू तर काहींना गरज नसताना शस्त्र दिलं गेल्याचं कारण देऊन परवाने रद्द। आपल्याबाबत बीडसारखा प्रकार करण्याचा कट होता, मंत्री जयकुमार गोरे यांचा खळबळजनक असा दावा। आधीची माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे यामधून वाचलो, कट रचतानाची ऑडिओ क्लिप सुद्धा आपल्याकडे आहे, जयकुमार गोरे यांची माहिती। आपल्याबाबत कितीही षडयंत्र रचली गेली तरीही फडणवीसांचा आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार, मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांना इशारा। माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी सांगोल्यामधल्या भर सभेमध्ये स्वतःला चापट मारली। त्यांनी सांगोल्याचं पाणी अडवलं, त्याला खासदार म्हणून पाठवलं असं म्हणत त्यांनी स्वतःला चापट मारली आहे। काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट झाली आहे। शेलार हे चंद्रपूरच्या दौऱ्यावरती असताना वडेट्टीवारांनी ही भेट घेतली आहे। यावेळेला शेलार, वडेट्टीवार आणि भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांचा एकत्र प्रवास। गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती पदावरून तिढा, डॉक्टर संजीव सन्याल यांना हटवल्याच्या पत्रामुळे विसंवाद, कुलपतींना निश्चित कालावधीमध्ये पदावरून दूर करता येत नाही, प्रभारी कुलगुरूंचं भारत सेवक समाज अध्यक्षांना पत्र। मेट्रो 2B कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे कंत्राटदारांना 1,29,00,00,000 रुपयांचा दंड, एमएमआरडीएची कारवाई। मध्य रेल्वेचा शनिवारी रात्रकालीन ब्लॉक, बदलापूर स्थानकांच्या दरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी विशेष ब्लॉक असेल।
मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात. महानगरपालिकेकडून काम पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंतची मुदत. त्यामुळे गोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन पूर्ववाहिनी मार्ग 15 मे पर्यंत बंद राहील. पुणे लोणावळा मार्गावरती 6 ते 8 एप्रिलच्या दरम्यान 3 दिवसांचा मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरच्या लोणावळा मळवली या विभागामध्ये उड्डाणपुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. न्यू इंडिया बँकेमधल्या 122 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण. बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि गौरी भानू फरार घोषित. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक. न्यू इंडिया बँक घोटाळ्याच्या प्रकरणी 5 आरोपींच्या मालमत्तांवरती जप्तीची कारवाई. 5 आरोपींच्या 167 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्याची दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील कमाल तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मुंबईकरांची उन्हाच्या चटक्यापासून काहीशी सुटका होईल. वादळी पावसामुळे पुण्यामध्ये 12 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना. हडपसर परिसरामध्ये सर्वाधिक 5 झाडं पडल्याची नोंद. सुदैवानं जीवितहानी टळली. नाशिकमधल्या मालेगावमध्ये गारपीटग्रस्त शेतजमिनीची प्रशासनाकडून पाहणी. पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केले जाणार आहेत. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यामधील 1297 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका. शासनाकडून नुकसानीचे पंचनामे. ठाण्यामधल्या घोडबंदर रोड परिसरामध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण. हेल्मेट कारवाईसाठी प्रवाशाला अडवल्याच्या नंतर वाहतूक पोलिसांसोबत झटापट. वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण. सीआयएसएफ जवानाच्या गाडीची रिक्षाला जोरदार धडक. मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना आहे. या अपघातामध्ये रिक्षामधल्या महिलेचा जागेवरच मृत्यू तर रिक्षा चालक आणि मृत महिलेच्या 2 मुली गंभीर जखमी. जवान दारूच्या नशेत असल्याचं मेडिकल रिपोर्टमधून निष्पन्न. एचएसआरपीची ऑनलाईन नोंदणी करताना अनेकांची फसवणूक. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रारी प्राप्त. मुलीची छेड काढणाऱ्या कोल्हापूर पोलिसांवरती गुन्हा दाखल. खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. चेतन घाटगे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सोलापूरमध्ये बनावट ॲप तयार करून एका इंजिनियरची 42,10,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. पैसे दुप्पट करण्याच्या हव्यासाला बळी पडल्यामुळे फसवणूक. मात्र पोलिसांच्या कौशल्यानं गुंतवलेल्या पैशांपैकी 41,10,000 रुपये परत मिळाले. अभिनेता सागर कारंडे याची सायबर भामट्यांनी तब्बल 61 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवा या प्रलोभनाला सागर बळी पडलाय. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या अनुमोदनासाठी पार पडलं मतदान. त्यानंतर मंजुरी. पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होतं राज्यसभेचं कामकाज. पंतप्रधान मोदींकडून विधेयक संमत झाल्यामुळे समाधान व्यक्त. वक्फ सुधारणा विधेयक मंजुरी. हा सामाजिक आर्थिक न्याय सर्व समावेशी विकासामधला महत्त्वाचा क्षण. नरेंद्र मोदींची एक्स पोस्ट. गतिमंद मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणारी 94 बालगृह अद्यापही कागदावरच. बालगृह सुरू करण्याच्या संदर्भात सरकार निष्क्रिय असल्याचं निदर्शनास येताच हायकोर्टानं सरकारला खडसावलंय. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजारामुळे निधन. वयाच्या 87व्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. देशभक्तीपर सिनेमांमुळे भारत कुमार अशी ही ओळख होती. पंतप्रधान मोदींकडून मनोज कुमार यांना श्रद्धांजली. मनोज कुमार भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते. मोदींची एक्स पोस्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मनोज कुमार यांना श्रद्धांजली. देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला. फडणवीसांची पोस्ट. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 39 पैशांनी मजबूत. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पहिल्यांदाच 85वर. काल रुपया हा 85.43 प्रति डॉलरवरती व्यवहार बंद झाला होता. शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा घसरण. सेन्सेक्स 500पेक्षा अधिक अंकांनी घसरला. निफ्टी सुद्धा 109 अंकांनी घसरलाय. जागतिक बाजारामधल्या पडझडीचे भारतीय भांडवलीवरती परिणाम होत आहेत. अमेरिकेच्या 26% टॅरिफच्या नंतर भारतामधून संमिश्र प्रतिक्रिया. मुंबईची आज लखनौच्या विरोधात अटीतटीची लढत. रोहित आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीवरती नजर आहे. पहिले 3 सामने बघता फलंदाजीवरती मुंबईकरांचं लक्ष.
कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानामध्ये सनरायझर्स हैदराबादचा 80 धावांनी धुव्वा उडवलाय. कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वामध्ये सनरायझर्स हैदराबादवरती विजय मिळवलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.